अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री चाकून हल्ला केल्यानंतर आरोपी दुसऱ्या दिवशी मुंबईत फिरत होता। विशेष म्हणजे तो वांद्रे आणि दादर परिसरात अगदी बिनधास्त फिरत असल्याची माहिती समोर आली। त्याला पोलिसांनी कुठलीही भीती नव्हती। तो अगदी बिनदिक्कतपणे मुंबईत रस्त्यावर फिरत होता। पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्यानं आपले कपडे बदलले होते। मुंबई पोलिसांच्या हाती लागलेलं हे सीसीटीव्ही फुटेज जरा बारकाईनं पहा। मुंबईतील वांद्रे आणि दादर रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेली ही दृश्य आहेत। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचा चेहरा जरा निरखून पहा। अभिनेता सैफ अली खानवरच्या हल्ल्यामागे हाच चेहरा आहे असं संशय पोलिसांना आहे। सैफवरच्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या विविध पथकांकडनं या व्यक्तीचा शोध घेतला जात होता। पोलीस आपल्या मागावर आहेत असं माहीत असताना सुद्धा हा व्यक्ती अगदी बिनदिक्कतपणे वांद्रे आणि दादर परिसरात फिरत होता। या सीसीटीव्हीवरनं आता ते उघड झालंय। गेल्या 2 दिवसातला घटनाक्रम पाहूया। बुधवारी मध्यरात्री 1:37 आरोपी सैफच्या घराकडे जाताना सीसीटीव्हीत कैद झाला। सैफवरच्या हल्ल्यानंतर त्यानं सैफच्या घरातनं पळ काढला आणि मध्यरात्री 2:33 हा आरोपी पळून जाताना दिसला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी 7:05 तो वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना सीसीटीव्हीत कैद झाला। पुढे 2 तासांनी म्हणजे सकाळी 9:04 तो दादर रेल्वे स्थानक परिसरात होता। तो एका मोबाईल दुकानात गेला आणि त्याने हेडफोन्सची खरेदी केली। तिथून तो 2 मिनिटं पुढे चालत गेला आणि त्याच फुटपाथवरून परत मागे आल्याचंही सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतंय। सैफ अली खानच्या घरी रात्री 1:30 वाजता गेलेला आरोपी 2:30 वाजता सैफवर हल्ला करून बाहेर पडला। त्यानंतर तो आरोपी पळून जायला पाहिजे होता, पण तो पळून न जाता सकाळी 7 वाजेपर्यंत सैफ अली खानच्या घरापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती थांबला होता। तो कुठे होता, इतका वेळ त्याने काय केलं हे अद्याप समोर आलेलं नाही आहे। पण आरोपी सकाळी 7 वाजल्यापासून ते साधारणपणे 7:30 पर्यंत हा बँड्रा परिसरामध्ये होता आणि त्यानंतर पुढे तो दादरमध्ये गेला। तिथून पुढे त्याचा ठाव ठिकाणा अजूनपर्यंत लागलेलं नाही आहे। पण या सगळ्या घटनेमध्ये जवळपास 4.5 तास आरोपी सैफ अली खानच्या घराच्या बाहेरच होता, पण तो पोलिसांना मात्र सापडून आला नाही। शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या मोबाईल दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं। याच फुटेजच्या आधारे पोलिसांकडनं आरोपीचा शोध घेतला जात होता। त्यानंतर हा आरोपी नेमका कुठे गेला याचाही शोध पोलीस करत होते। दादर रेल्वे स्थानकातनं तो ट्रेननं पसार झाला असावा असा दाट संशय पोलिसांना होता आणि त्याच दिशेनं पोलिसांनी आपला तपास पुढे सुरू ठेवला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याच्या मागे चोरीचं कारण असल्याचं बोललं जात होतं। पण सैफची पत्नी अभिनेत्री करीनानं मात्र हा हल्ला चोरीच्या उद्देशानं झाला नसल्याचं सांगितलं आणि पोलिसांचा जो दावा होता तो फेटाळला। त्यामुळे हल्लेखोराच्या निशाण्यावर सैफ अली खान होता की त्याची मुलं, हा सवाल उपस्थित झालाय। सैफ अली खानवरच्या हल्ल्याप्रकरणी सैफची पत्नी करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। करीनाच्या या जबाबातून बुधवारी मध्यरात्री घरात नेमकं काय घडलं याचा बऱ्याच अंशी उलगडा झालाय। तसंच चोरीचा उद्देशही करीनाच्या जबाबामुळे काहीसा मागे पडल्याचं दिसतंय। मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात करीना म्हणतेय, आरोपी घरात शिरला तेव्हा खूप आक्रमक दिसत होता। त्यानं सैफवर अनेक वेळा वार केले। आम्ही जीव वाचवण्यासाठी 12व्या मजल्यावर गेलो, मात्र आरोपीनं घरातलं काहीही चोरलं नाही असं करीनानं पोलिसांना सांगितलं। दागिने समोर असूनही त्यानं चोरी केली नाही। संपूर्ण घटनेनंतर करिश्मा सगळ्यांना तिच्या घरी घेऊन गेली असा जबाब करीनानं नोंदवला। हल्लेखोर सैफ करीनाचा लहान मुलगा जेहच्या रूमच्या मध्ये शिरला त्यावेळी त्यानं जेहच्या नाकाला हात लावल्याचं सांगण्यात येतं। तसंच घरातील आया आणि मदतनीस यांना शांत राहण्याची धमकी दिली। यावेळी जेहेला उचलण्यासाठी आलेल्या लीमावर
त्यानं आधी हल्ला केला, त्यानंतर सैफवरही हल्लेखोरानं चाकून वार केला. त्यामुळे या सगळ्या प्रकारानं करीना प्रचंड हादरल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. करीनाची बहीण करिश्मा कपूरनं तिला तिच्या खारच्या घरी घेऊन गेली. दरम्यान दुपारी 12 वाजेच्या सुमारास करीना कपूर लीलावती रुग्णालयात सैफच्या भेटीसाठी दाखल झाली. करीनाच्या जबाबामुळे सैफवरचा हल्ला चोरीच्या उद्देशानं झालेला नसल्याचं दिसतंय. त्यामुळे आता सैफ अली खानच्या घरात घडलेल्या या सगळ्या प्रकारामागे नेमकं काय कारण आहे, हल्लेखोराचा नेमका हेतू काय होता, याचा शोध घेण्याचं आव्हान मुंबई पोलिसांच्या समोर उभं ठाकलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अभिनेता सैफ अली खानला रिक्षातून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सैफला वाचवणारा रिक्षावाला भजन सिंगचा पोलिसांनी जबाब नोंदवला. पोलिसांनी जुजबीत सवाल विचारले असल्याची माहिती भजन सिंगनं दिली. दरम्यान रिक्षावाल्यानं सांगितलेल्या काही माहितीनुसार सैफवर हल्ला झाला, मात्र हल्लेखोराचा डोळा फक्त सैफवरच होता की त्याचा मुलगा तैमूरवर, ही नवी चर्चा आता समोर आली आहे. कारण ज्यावेळी सैफवर हल्ला झाला त्यानंतर तात्काळ रिक्षानं सैफला रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र त्यावेळी सैफनं तैमूरला सुद्धा रिक्षात त्याच्या सोबत घेतलं अशी माहिती मिळते. ज्या रिक्षानं सैफला न्यायालयात नेण्यात आलं त्याच रिक्षा चालकाशी न्यूज 18 लोकमतनं एक्सक्लुझिव्ह संवाद साधला. दरम्यान सैफ अली खानच्या हल्ल्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही सवाल उपस्थित केलेत. एक ट्विट केलंय आणि त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हे सवाल उपस्थित केलेत. आपण जाणून घेऊया ते काय म्हणतायत. सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्षे ज्या पद्धतीनं सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं, या दिशेनं तपास होणं गरजेचं आहे. कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण 6 वार करण्यात आल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. त्यातील 2 वार हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याचं कळतंय. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या मणक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जिवे मारण्याच्या हेतूनच करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील 4थ्या क्रमांकाचा सन्मान समजला जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आहेत. हे विशेष.